विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन तेरा मन रमता जय देव जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे सन्नत संपद सबही भरपूर पावे ऐसे तुम महाराज को अति भावे गोसावी नंदन ऋषि गुण गावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव आज बऱ्याच दिवसांनी आपला व्लॉग आला आहे। आज आम्ही चाललोय पुण्याला गणपती विसर्जन मिरवणूक पाहायला। आपल्यासोबत आहे रोहित भाई, ओमकार शेठ आणि शेफ द बंटी शेठ। आम्ही चाललोय काय मित्र पोरं बघत चाललंय त्या काय करतोय रस्त्याने, त्यांना काय सांगावं? ते बेरोजगारीचे लक्षण आहे ते अशी ब्लॉगिंग विगिंग करण्यात, त्यांना काय सांगावं? आम्ही चाललोय, आम्ही मेट्रोनी चाललोय। सकाळी सकाळी उठलं मस्त आवरलंय, लुक बघा कसं आहे आपला, सगळे एकदम टॉप फुल खतरनाक, पोरं एकदम डेंजर बनून चाललं। बस स्टॉपला थांबले आम्ही आमच्या मित्रांची वाट बघत, अजून 5-6 जण जॉईन होणार आहेत आम्हाला। आता ते किती वेळ लावतील सांगता येत नाही, त्यांची वाट बघत थांबलोय आम्ही। येणारे जाणारे लोक बघतात आमच्याकडे की का अशा आवरून बसले तिथं, ते एक प्रश्नचिन्ह येऊन चाललं आम्हाला बघता बघता। किती वेळा देतात काय माहिती आमच्या मित्रांना। पलीकडे आपलं CME आहे, हे मेट्रो स्टेशन, BRT हायवे, हे दापोडी मेट्रो स्टेशन। इतकं भारी इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्या दापोडीचं। ओमकार तोंड बघितलं, इथं बघितलं है ना, मीच केले। हे कोरोनामध्ये पास झालेले इंजिनियर, मग काहीतरी पास झालं ना कोरोनामध्ये। मी कॉलेजला जाऊन ऑनलाईन पेपर दिले, कॉलेजला जाऊन ऑनलाईन पेपर दिले। मग कॉलेज आपल्याला ना आले कडू पण नव्हतं आमच्या कॉलेजला। कॉलेजला जसं अर्धा पाय ठेवला का मी ऍडमिशनच्या वेळेस, तसाच पास झाला। फॉर्मॅलिटी होती बाकीच्या गोष्टी, फक्त फर्स्ट सेम दिलं ऑनलाईन, नंतर जे लागले ते ऑफलाईन। 2 बॅग तर पाहिलं का? बसले बडबड। सांगवीवरून यायला यांनी अक्षरशः 1.5 तास लावलाय। तयारीतच आहे भाई, सुपारी आहे आज पोरांची। बघू शकता आमच्या खजिनदारचं मॅनेजमेंट, त्याच्यामुळे आपण टॅग दिला भाऊला, आपल्या मॅनेजमेंट नेवर फेल्स आहे। कडक कडक लय माझे पोरांना पाटीलचं काम लय निवंत आहे बाबा। नाही किसी नाही द्या का सांगताना आम्हाला सांगितलं की आम्ही 5-6 जण येणार आहे, थांबलो आणि आले 2च जण, बाकीचे गेलेत गाडीवर। तुला ऍस्थेटिक बॅग का वर ऍस्थेटिक बनायला लागलं तुला? मोबाईल हरवल्यापासून करायला लागतं। कोणाचा? दोघांचे हरवलेले, पोलीस कंप्लेंट केलेली। पथकात 2 पोरांचे फोन हरवले। असं वादाकडे लक्ष न द्यायचा बाहेर लक्ष दिलं की असंच होतं। ते साहिल दादा नाही पथकात म्हणून असं होतंय। मॅनेजमेंट नाही आहे ना तुमची, साहिल दादा पथकात नाही मॅनेजमेंट म्हणून यायला लागतं, आता यायला लागतंय आपल्याला। उभरते फिटनेस ब्रेक भेटला आपल्याला मेट्रोमध्ये, येता जाता कोणी भेटते, सगळे नवीन नवीन आपल्या ओळखीचे चेहरे आहेत। गर्दी बघू शकता, आम्हाला उतरायचं मंडईला पण बेकार गर्दी असणार आहे। कसं उतरायचं काही आयडिया नाही, बघूयात। सर आम्हाला काहीतरी मार्गदर्शन द्या। मेरे भाई के चॅनल को सबस्क्राइब करा। अरे भाई शाउट भाई मराठी नाही तर डायरेक्ट मनसे लाईक शेअर सबस्क्राइब ठोका। मंडईच्या मेट्रो स्टेशनला उतरले आता आम्ही जण सगळे। गर्दी बघू शकता तुम्ही, एवढी तर नाहीये जेवढी आपण बरेच हाईप करतोय गर्दीची, जास्त एवढी गर्दी नाहीच, कमी बाहेरच बघू आता बाहेर करून घरीच बसले ना ना झाले की खूप गर्दी असेल असं वाटलं सगळ्यांना, पण गर्दीच नाहीये।
आता चाललंय अरे आम्ही बाहेर. एवढी त्या दिवशीच होती मी जेव्हा पाय पडत आलो होतो. हम्म. त्या दिवशी मी एवढीच होती. इथं पुन्हा असं जर जातो इकडं असेल इथे नाही स्टेशनला. एक्झिट ऑनली एक साईडचा रस्ता बंद करून ठेवला आहे. तिथूनच फक्त एक्झिट आहे गणपतीसाठी. स्टेशनच्या बाहेर आलोय आम्ही आता. लाईन लागली आहे इथंच. आणि यश बिलस म्हणते की हा सगळ्यात मोठा आयता गणपती अख्ख्या पुण्यामध्ये, जो की असणारच, कारण एवढी मोठी मूर्ती पहिल्यांदाच बघितली. 22 फुटाची मूर्ती आहे. मुंबईवाल्यांना कॉम्पिटिशन आहे, तर नाही का आपलं पुणे कुठं. दहीहंडीला अख्खा माळला 100 रुपये देऊन इकडून आणलं मी ट्रॅक. बहुत पैसा है अपने पास. पॉलिश करते पैसा भाई पोरं कुठेही पैसा घालवला. 100 रुपये घालवलं भाऊनी ड्रायक्लिंग करायला. आता चाललो आम्ही बेलबाग चौकात मानाच्या गणपतींची मिरवणूक बघायला. मिरवणुकीच्या वेळेचे कृपया आपण पालन करा. शिवमुद्रा पथक पथकाचं वादन सुरू या ठिकाणी बघू शकता आपण.
डॉक्टर लावायची. कसं आहे कसं आहे लुक कसं आहे भाई लुक कसं आहे. बंटी घेतली नाही घेतली बंटी काय बंटीला नाही आवडत आहे त्यांना घेतली. चलो तसे महानगर गणपती चालू आहे. एका गणपतीला 3-4 पदक आहेत. मजा येते फुल मजा येते एकदम करते एकतर चेंगरे होते. कसं सर्वाईव्ह करून तुम्हाला मी दाखवते वेगवेगळे अँगल्स वेगवेगळे शॉट पदक दाखवते तुम्हाला. आता आपण मानाचा 3रा गणपती पाहिला. आता पुढे मानाचा 2रा गणपती आणि नंतर मानाचा पाहिला गणपती. इतकी बेकार गर्दी आहे ना निघायला जागा भेटत नाही. कसं चाललंय आम्हाला. पण फुल मजा येते. आता आम्ही आलोय मानाचा 2रा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीला. एकदम सांस्कृतिक पद्धतीने गणपतीची पालखी नेण्यात येते. ट्रॉली नाही काय नाही आपल्या हाताने पालखी घेऊन जातात. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा अप्रतिम देखावा सादरीकरण केलेला आहे तांबडी जोगेश्वरी मंडळाने आणि शिवमुद्रा पथकाने. त्यांचं मनस्वी स्वागत. तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष यांनी आपला मान स्वीकारायचा आहे. तांबडी कोणतरी भेटतायच नुसतं. चला बघायचे आता आताच तर जस्ट आलं. फुल गर्दी आलं बघून.
मास्क गर्दी गर्दी भरलो बघ सगळं आताच मी इथं आणि ते सगळं माझ्या लेन्स पण बदली मग काय लाडच घाललेलं बरोबर चलो अख्खा भरलाय शेट अख्खा भरलाय डायरेक्ट ड्राय क्लीन आता आम्ही बेलबाग चौकातून केलेला प्रवास हे टालका चौकात आलोय लकडीपूर्वक चाललोय आम्ही पण आता नाही डेक्कन कॉर्नरला आलोय आपण डेक्कनला आलोय आम्ही आम्हाला काही पहिला गणपती भेटलाच नाही आमच्या दोघे सोबतच आलो आम्ही पहिल्या गणपतीच्या आशेत पण पहिला गणपती दिसता नाही तरी आमचा प्रयत्न असेल की कसबा गणपती बघावा लवकरात लवकर कॉर्नरला आलो गणपती शोधत इतका गणपती लांब घेता जसं मला वाटतं यावर्षी सुद्धा उशिरा होईल पण यावर्षी त्यांनी पटकन विसर्जन केलं त्यामुळे गणपती दिसला आम्हाला बघूया आपण मानाचा पहिला गणपती कसबा गणपती एक ते 4 बाणाचे गणपती बघून झालेत आमचे आता 5वा बघायला आम्ही परत चाललोय बेलबाग चौकात केसरीवाडा गणपती बघायला आता आम्ही काहीतरी खाऊन घेऊ बेकार अशी भूक लागली अरे वारं येतं वातावरण झालंय ना संघटना आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मानाचा दुसरा गणपती एकदम छान असं वातावरण झालं त्या व्हिडिओमध्ये जास्त काही बोलताच येत नाही कारण ढोलचा आवाज एवढा आहे आमचा आवाज घेऊन तरी काय बोलणार आहे आम्ही बोलण्यासारखं काय नाहीच आजचा व्हिडिओ फक्त तुम्ही बघा आणि डोळ्याने आनंद घ्या त्याचा लाईक करा लाईक नाही करत गणपती मॅरेथॉन इथं असं जरा फोटोयुक्त जागा दिसते इथं थांबून 2-3 फोटो काढूयात असं म्हणतोय करायचं का चला आता इथं आम्ही थांबून फोटो काढतो मस्त मंडळाला पुढे घ्यायचंय धन्यवाद बाणाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विसर्जनची गर्दी बघा फक्त धन्यवाद गुरुजी तालीम गणरायाला निरोप देण्यासाठी हात वरती करून आवाज द्या बोला गणपती बाप्पा गुरुजी तालीम आवाज येत नाही आपला हात वरती करून आवाज द्यायचे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वडापाव खायला थांबला वडापाव घेतला आम्ही शेटनी शेंगदाणे घेतला तंदूर शेंगदाणे बरोबर दाखवलं पण नाही भाई एक वडापाव खाऊन झाला आमचा हा दुसरा घेतलाय एवढी भूक लागली की वडापाव खाता आता आम्ही
टेस्टला आपला एक नंबर आहे ना, म्हणून परत घेतला आम्ही. अलका चौकातून डायरेक्ट टिळक रोडला आलोय. आता इथं सगळे DJ सिस्टीम सुरू आहेत. पथक ऑलमोस्ट सगळे संपले असतील आतापर्यंत इथले. श्री राम ने बुल की भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले बम बोले बम बोले बम बोले बम बम बोले बम बम बोले बम 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 बोले.
नंबरचा जॉईन झाला आता आम्हाला पुकेडॉन पण मजा येते. आता चाललोय पत्त्याकडे चाललोय आमच्या. भरपूर गर्दी झाली. साऊंड सगळे लागतात लाईटला. 6 वाजता संध्याकाळचे. दुपारी 12 वाजता निघालेलो. 6 तास झाले आम्ही इथं यावतो. एनर्जी लेवल कशी 7:30 झालं निघालो रे आपण. एनर्जी लेवल कशी लय मज्जा येते. पण मज्जा. मंडईचा गणपती त्याची मिरवणूक. एकदम असं देशभक्तीचं वातावरण केलंय. दादा गायकवाड परत त्यांची उपस्थिती झाली या ठिकाणी. यश भाऊ कुठंही येतो आणि कुठंही घेऊन जाता आम्हाला. इतकं भारी वातावरण झालंय आता. वर पण बघू शकता पावसाने इतकी साथ दिली आज. पाऊस काय पडला नाही. इतकं छान वाटतंय. सगळीकडे गर्दी झाली आहे. काय बरोबर नाही. काय नाही बरोबर. चांगलं त्याची उलट मन प्रसन्न वातावरण झालंय इतकं. अरे हा कुठे गेला. ओमकार शेठ मोठा माणूस. गव्हर्नमेंट सर फिरतोय भाऊ. आपण फिरतोय. आई शपथ लय मोठे मोठे लोक आलेत. लय मोठे मोठे आई शपथ. डोळे बसवले. सर सेल्फी सर सेल्फी सर बिग फॅन नेतृत्व बिग फॅन स्ट्रेट आउट ऑफ लंडन. कधी आला. सकाळपासून इथेच आहे मी. बोला ना. आला का विजय दादा भेटला आपल्याला या ठिकाणी.
मेट्रोवरून आलोय आता आम्ही मंडई मेट्रो स्टेशनला. एकदम बेकार गर्दी होती, पण चेंगराचेंगरी झाली आहे. याच्यातून कसं सुटलंय आम्ही. चालेल रोहित इथं हे कॉफीसाठी प्रसिद्ध आहे, पण इथं आम्ही लस्सी प्यायला आलोय कारण कॉफी एकदम थर्ड क्लास इथली. आम्ही ज्या दिवशी पिली आहे ते रिव्ह्यू सांगायचं. आता इथून मंडई मेट्रो स्टेशनला जाणार, तिथं मेट्रो पकडून डायरेक्ट घरी. आम्हाला इथे येऊन 12 तास झाले. ओमकार 12 तास झालेत आपल्याला इथे येऊन. 12 तास झाले. एनर्जी कशी आहे? गेली आता झोपायचं कॉफी पिंटेले वापस इतक्या भारी नियोजनामध्ये आम्ही जेवण करायला बसलोय. कसं वाटलं दादा? कसं वाटलं? कसं वाटतं आता? काय वाटतं आता? आता आम्ही एकदम चांगल्या ठिकाणी जेवायला बसलोय. तर कोणच नाहीये, कोण डिस्टर्ब करत नाहीये. मस्त मांडी बिंडी घालून बसलोय फक्त पत्रकारांसाठी. आता आता घरी जाणार आहे आम्ही. मेट्रो स्टेशन, मंडईचं मेट्रो स्टेशन बघू शकतो. बघा दाखव की तिथं सुद्धा जायला आम्हाला संघर्षच करायचा. मी आत्ता बघून आलो, तिथं भली मोठी लाईन आहे आणि लॉटमध्येच सोडतात माणसांना, असं सोडतच नाही. उसो लॉटमध्येच सोडतात माणसांना. फुल गर्दी झाली आहे, बेकाराची गर्दी झाली आहे. आता आमचा अजून एक संघर्ष आहे की तिथं जायचं आम्हाला मेट्रोमध्ये, आणि खाली जाऊन पण गर्दीच आहे. मेट्रो भले 2-2 मिनिटाला तरी खाली जाऊन गर्दीच आहे. मेट्रोमध्ये चढायचं आहे किंवा घरी जायचं. आज एवढे गणपती झाले, आम्ही सगळी मिरवणूक दाखवली. आता एवढा झोपा. आता दिवसभर आम्ही सकाळी आलतो एक 12:30 आलतो आम्ही पुण्यात. दिवसभरात आम्ही सगळे गणपती पाहिले. आता सगळे गणपती बघून, मिरवणूक बघून, डीजेवर डान्स करून, परत मिरवणूक बघून ढोल ताशांची आता फायनली घरी चाललोय. 13 तास घालवले आम्ही पुण्यामध्ये. एकदम छान वाटलंय. आता हा जो अनुभव आहे तो पुढच्या वर्षी परत येऊ आम्ही. रात्रीची 1 वाजता गर्दी बघू शकता मेट्रो स्टेशनवरती. पण प्रचंड अशी गर्दी आहे. तिथं जाऊ तिथं गर्दी आहे. आज सुट्टीच नाही कुठं. असं वाटलं प्रवास करू जरा कमी करावं जाता कष्ट करावे लागले. पुरावेला पावताना तर काय ओके गर्दी बघा मेट्रोमध्ये. सकाळी याच्या कोपऱ्यात सुद्धा जागा एवढी गर्दी जंगत घर जंगत घर जंगत घर जंगत घर जंगत घर दापोडी. हॅलो, सकाळी इथं थांबलेलो. पाटलांची गाडी अजून इथंच आहे. मोहित पाटील. ज्युपिटर आहे. ऍक्सिस पण नाही, ऍक्टिव्हा पण नाही. ज्युपिटर. सकाळी इथं आलतो, आता चाललोय घरी. फुल दमलोय. बॅटरी तर अजून लो नाही आहे, अजून पण फिरू शकतो एवढी ताकद आहे. गाडला तो एस्केलेटरने चाललेला घालले नाही. चला मग चाललो आता मस्त घरी जाऊन. मस्त आता झोपणार. 2 दिवसांनी उठणार. डायरेक्ट 2 दिवसांनी उठू आता. चलो बाय बाय. सी यू नेक्स्ट इयर. नेक्स्ट ब्लॉग ऑफ गणपती. कान खोलून ऐकून घे लाडक्या गजराबाई, साखरबाई